दोन गुजराती मुंबई गिळायला निघालेत. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. काहीही झालं तरी अॅनाकोंडाला हरवायचं असल्याचा निर्धार. मुंबईत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची युती. मुंबईत काँग्रेस वंचित एकत्र निवडणूक लढणार. आघाडी विचारांसाठी सत्तेसाठी नाही, सपकाळांचं विधान. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा सोमवारी मेळावा. रंगशारदामध्ये राज ठाकरे संबोधित करणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. प्रकाश महाजनांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी. महाजनांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती. वंचित सोबत युती संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. वंचितला सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट. मुंबई पालिकेसंदर्भात भाजपची बैठक होणार. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री BL संतोष यांच्या उपस्थितीत बैठक. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम. ठाकरे बंधूंच्या युतीत मराठी बहुल भागातील जागांचा पेच कायम. मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी. दादर, माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळी सारख्या जागा मनसेला हव्याय. आज रात्रीपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता. शिवसेना भाजपात मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा. 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा. आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार. ठाण्यात भाजपा शिवसेनेची बैठक 3.5 तास चालली. शेवटच्या 3 प्रभागांचा तिढा कायम. तिढा असलेल्या जागांवर वरिष्ठ निर्णय घेणार. उद्यापर्यंत जागा वाटप करून AB फॉर्मचं वाटप होणार. कृष्णराज महाडिकांची निवडणुकीतून माघार. कालच भरला होता उमेदवारीचा अर्ज. पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्टीकरण. भाजप, सेना आणि स्वाभिमानी पक्षाची युती. अमरावतीत आज जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल. आमदार रवी राणा यांची माहिती. मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चर्चा. रामगिरी बंगल्यावर दोघांमध्ये अर्धा तास बैठक. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत. रवींद्र धंगेकर यांची भाजपकडून कोंडी होत असल्याची चर्चा. धंगेकरांचा मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत. सोलापूर मनपा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा. हंसराज अहिर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत तासभर चर्चा. चंद्रपूर महानगरपालिकेविषयी चर्चा झाल्याची माहिती. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या वादासंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती. नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी वाढली. इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रामगिरीवर. मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास उरले 2 दिवस. मंगेश काळोखेंच्या हत्येचा रायगडात निषेध. अलिबागमधील पोयनाड नाक्यावर शिवसेनेचं आंदोलन. मुख्य सूत्रधारांना अटक करण्याची मागणी. नागपुरात प्रचार रॅली सभांसाठी मनपाचे कडक नियम. विनापरवानगी सभा घेतल्यास 1.5 पट दंड. महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर दंडाची रक्कम उपलब्ध. देशातील पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ. बारामतीत उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन. पवार कुटुंब एकाच मंचावर. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 333 लोकल रद्द. कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम. बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यावर मारामारी. दहशत माजवण्याचा प्रकार. हातात लाकडी दांडके घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर. हिंगोलीतील वसमतच्या बुधवार पेठेत 2 गटात हाणामारी. मारहाणीत 3 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. निफाडच्या कसबे सुकेनेमध्ये नायलॉन मांजामुळे चिरला गळा. वेळीच उपचार मिळाल्यानं तरुणाचा वाचला जीव. गळ्याला तब्बल 10 टाके.